हाय फ्रेंड्स, प्रांजल अँड मयुरी वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत तिळाचे लाडू, जे सोप्या पद्धतीत तुम्हाला मी दाखवणार आहे त्याची रेसिपी। चला तर मग आपण बघूया त्याच्यासाठी लागणारे साहित्य। हे पॉलिश केलेले तीळ आहेत 500 ग्राम, बघू शकता तुम्ही 500 ग्राम हे पॉलिश केलेले तीळ आहेत। हे 200 ग्राम शेंगदाणे, चिक्कीचा गूळ 500 ग्राम, आणि 4 टेबलस्पून तूप, वेलची, जायफळ। तिळाचे लाडू करण्यासाठी हे एवढं साहित्य लागणार आहे। पहिला आपण हे तीळ आणि हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत। चला आपण बघूया आता। आपण ह्या कढईमध्ये मंद आचेवरती शेंगदाणे भाजून घेऊया। आणि शेंगदाणे आपण भाजून घेऊया ते मंद आचेवर। बघा आता आपले शेंगदाणे छान भाजले आहेत। हे मी आता ताटलीमध्ये काढून घेते। शेंगदाणे मी ताटलीत काढून घेते। हे बघा छान आपले शेंगदाणे भाजून घेतले आहेत। जास्त भाजायचे नाही आहे त्यांना, एवढ्या प्रमाणेच भाजायचे आहे त्यांना। आता आपण तीळ भाजून घेऊया। त्याच्यात तीळ भाजून घेते मी। पण मंद आचेवरच आपण हे तीळ भाजून घेणार आहोत। हे बघा आता आपले तीळ पण भाजून झालेले आहेत छान। आता याला मी एका ताटलीत काढून घेते। तीळ मी आता काढून घेते ताटलीत। छान असे आपले हे तीळ पण भाजून झालेले आहेत। आता आपल्याला गुळाचा पाक तयार करायचा आहे, ते आपण बघूया आता गुळाचा पाक कसा तयार करायचा। गुळ आहे तो मी आता किसून घेतलेला आहे। त्या गुळाचा पाक आपण तयार करून घेऊया। याच कढईमध्ये आपण गुळाचा पाक तयार करणार आहोत। हे जे मी तूप घेतले आहे 4 टेबलस्पून, ते पूर्ण या कढईत टाकून घेते। आणि जे गूळ चिरून घेतलंय गूळ सुद्धा याच्यात टाकून घेते। आणि गूळ पूर्ण आपण हे वितळून घ्यायचं आहे। गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे। हे बघा आपला आता गूळ वितळायला सुरू झालेला आहे। गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे पूर्णपणे। आणि आपला हा पाक होऊ द्यायचा आहे मंद आचेवरच। त्याला खाली पाकाला चिटकायला देऊ नका।
पाक तयार होतो आहे। अशा प्रकारे पूर्ण गूळ वितळून घ्यायचा आहे। बघा आता आपला पूर्ण गूळ वितळला आहे। आपला हा गुळाचा पाक तयार झाला आहे। पाक कसा तयार झाला हे ओळखण्यासाठी एक ट्रिक सांगते तुम्हाला। पाक आपला हा तयार झाला आहे, कसं ओळखायचं ते तुम्हाला दाखवते मी। एका वाटीमध्ये असं पाणी घ्यायचं आहे आणि गुळाचं काही पाणी टाकून त्याच्यात बघायचं आपण हा गुळाचा गूळ टाकल्यानंतर असं गुळाचा गोळा झाला पाहिजे। अशा प्रकारे आपला कळतं की हा आपला पाक तयार झाला आहे। हा पाक तयार झाला आहे। पाकामध्ये आपण जे तीळ भाजून घेतले, शेंगदाणे भाजून घेतले ते आता एक एक टाकून घेऊया। हे तीळ आपण पाकात टाकून घेऊया। गॅस आपला हा मंदच पाहिजे। आणि शेंगदाणे आपण जे भाजून घेतले त्यांना मी त्याची सालं काढून घेतली आहे आणि शेंगदाणे आपण त्याच्यात टाकून घेऊया। आणि ही वेलची पूड आपण घेतली आहे ती सुद्धा आपण ह्याच्यात टाकून घेऊया। आणि आपला आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया। एकत्र आता मिक्स करून घेऊया व्यवस्थित। अशा प्रकारे आपण सर्व जिन्नस मिक्स करून घेतला आहे आणि हे आता लाडू वळायला तयार आहे। आणि लाडू हे गरम गरमच सारणमध्ये वळून घ्यायचे आहे, नाहीतर ते घट्ट होत जाणार सारण। चला आता आपण लाडू वळून घेऊया। आता आपले हे अशा प्रकारे हे लाडू वळून झालेले आहे। गरम असताना वळून घ्यायचे, हाताला जरासं तूप लावायचं आणि छान ह्याला गोल आकारात वळून घ्यायचं आहे। आपले लाडू तयार झाले। दोन्ही हाताने सुद्धा वळू शकता तुम्ही। आपले लाडू तयार झालेले आहेत। अशा प्रकारे आपले हे तिळाचे लाडू करून झालेले आहेत। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।